येणे सोसे मन झाले हाव भरे, परत माघारी घेत नाही किंवा येत नाही. बंधनापासून हुकलेल्या गाठी देता आले मिठे सावकाश. येणे सोसे मन झाले हाव भरे, परत माघारी घेत नाही. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घररिते. येणे सोसे मन झाले हाव भरे, परत माघारी येत नाही. ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं, तीर्थास्पदं शिवविरञ्चिनुतं शरण्यम्. भृत्यारतिहं प्रणतपाल, भवाब्धिपोतो वन्दे महापुरुषदे चरणारविन्दम्. महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकर्णं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. दूसरे चरण संगतिया, दुसरे चरण संगातिया, दुसरे चरण संगातिया. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भाव. येणे सोसे मन झाले हाव भरी, परत माघारी घेत नाही. प्रस्तुत शिवेकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती जगद्वंद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा भगवन नामाचा भगवन स्वरूपाचा विशेष महिमा प्रतिपादन करणारा. तत्वज्ञान आणि भगवन नाम हे भिन्न नाही, दोन्ही एकच काम करतं, अशा 2 साधनाचा अभेद प्रतिपादन करणारा अत्यंत उत्तम गोड आणि चिंतनीय अभंग सेवेकरता निवडलाय. महाराज म्हणतात, मनुष्याने भगवंतानी नरदेह दिला, त्याने विठ्ठल बोलावे, विठ्ठलला पहावे आणि विठ्ठलला आपल्या जीवाभावाचा हे प्रेम प्रेम काय म्हणतात, प्रियकर करा, प्रेम भावरूप करावं. म्हणजे याचा अर्थ परमात्मा भगवंताचं नामस्मरण करावं. भगवान हा सगुण सुंदर आहे, त्याला पाहावं. आणि असा एक परमप्रिय, त्याला म्हणतात परमप्रेमास्पद. जगतामध्ये परमप्रेमास्पद कोण असेल तर तो एक. जसा गोपीचा परमप्रेमास्पद हा भगवान गोपाल कृष्ण आहे, त्याप्रमाणे कृष्णाचं, भगवान गोपाल कृष्णाचं हे मूर्तिमंत स्वरूप विटेवरती उभे असणारं भगवान पंढरीश पांडुरंग हे वारकऱ्याचं परमप्रेमास्पद. याच्यापेक्षा आपल्याला कोणती देवता प्रिय किंवा श्रेष्ठ वाटेल तर ते वारकरी नाही. तुकाराम महाराज जीव भावाचा मैत्र असतो, मित्र असतो, जीव भावाची मैत्रीण असते, जीव भावाची बायको असते. तसं जीव भाव याचा अर्थ जीवापेक्षाही परमप्रिय वाटणारी व्यक्ती, त्याला परमप्रेमास्पद म्हणतात. आणि म्हणून भक्तिशास्त्राच्या दृष्टीने भगवान पंढरीश पांडुरंगाचंच नामस्मरण घ्यावं. विठ्ठल बोलावे, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. हा सगुण रूप परमात्मा आहे. दिशे सगुण हा स्वरूप सुंदर भगवान पंढरीश पांडुरंग, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सर्वांग सुंदर. म्हणजे त्याची सुंदरता कोणी वर्णन करावी. प्राकृतिक सुंदरता काय म्हणताला, प्राकृतिक सगळी सुंदरता असते, ती सर्व सुंदरता भगवंतापासून प्राप्त झाली असते सर्वांना. अशी भगवान सुंदर मूर्ती आहे. भगवंताला डोळे भरून पाहावं माणसाने.
आणि तोच परमप्रेमास्पद आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. आणि त्याला पाहिल्यानंतर मन भरून येतं. मग येणे सोसे त्या मनाला पुन्हा 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 किती पाहावं अशा भगवत स्वरूपापासून त्याची वृत्ती बाजूला जात नाही. आणि ती वृत्ती भगवंताला एकदा पाहिल्यानंतर मग परत दुसरं त्याला काही पाहायची इच्छा होत नाही. का भगवंताचं स्वरूप तितकं गोड आहे. आणि त्याच्या दर्शनाचा नामाचा प्रभाव या ठिकाणी जड आणि चेतन याचा जो संबंध आला, संबंधाची गाठ ती सुटून जाते. देहामधले विकार सगळे निवृत्त होऊन जातात आणि त्याला आत्मदर्शन होतं. असा अभंगाचा शब्दशः अर्थ सांगितला. विठाल 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 विठाल. तत्वदृष्टीने तत्वज्ञानाच्या दृष्टीने विचार केला तर महाराजांचे अभंग सर्व असेच असतात. त्यात पाहिलं तर तत्वज्ञानही दिसतं, पाहिली तर भक्ती दिसते. आता हे सगुण रूपाने पाहिलं तर त्या असं पण आपलं चिंतन करता येतं. पण विशेषतः सगुण रूपाचं वर्णन करत असताना वेदांतानं पूर्ण सगुणाचं वर्णन केलं असतं. पण हे तत्वज्ञानाचंच वर्णन आहे. आणि सगुण म्हणजे थोडक्यात भक्तीचं वर्णन आहे, सगुणाचं वर्णन आहे आणि निर्गुणाचं. जायचं तिकडंच. देह भरिला विठ्ठली म्हणण्यामध्ये, बंधनाच्या गाठी उकलल्या म्हणण्यामध्ये, परत माघारी येत नाही म्हणण्यामध्ये, आणि दृष्टीने पाहायला एक रूप झाला, हे सगळं तत्वज्ञानामध्ये जातात. म्हणून अभंग हा तत्वज्ञानाकडे जास्त झोकणारा आहे. सांगितलं तर कसं आहे, बाई सुगरण असली तर ती मांड्याचा कोंडा करते. काय म्हणू का आली तर तू मांड्याचा कोंडा करत असते रे कुठं. बाई सुगरण असली तर कोंड्याचा पण मांडा करते, बरं का नाही. कशाला हा म्हणतो का नाही. हा तसं आहे ते. ड्रायव्हर चांगला असला, गाडी किती हुशारीने गेली तर वेळेवर पोहोचते, कारण त्याची कुशलता असते. तसं कीर्तनकार कुशल असला तर ते कोणत्या अंगाने कोणत्या ढंगाने अभंग सांगायचा ते त्याची दृष्टी असते. विषय सत्य कीर्तनकार असला तर फिरून फिरून शृंगार रसात येऊनच तो वर्णन करेल. आणि एखादा परमप्रिय भक्त असेल तो फिरून 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 सगुण रूपाचंच वर्णन करतो. माझ्यासारख्या लय खाज असते, सगुण भक्ती सोडता येईल तत्वज्ञानाचा प्रयत्न नाही. ज्याचे त्याचा अंग असतं ते असो, म्हणजे काय बळच अंग असतं नाही, अभंगात असतं ते असो. आपला सकाळी विषय झाला बोलावा विठ्ठल. विठ्ठल बोलण्याचे प्रयोजन, 3 प्रकारचे प्रयोजन सांगितले. आजचा विषय पहावा विठ्ठल. पहिली गोष्ट, विठ्ठल पाहता येतो का, आणि विठ्ठल कोणी पाहिलेला आहे का, विठ्ठल पाहण्याचा कोणाला अनुभव आहे का, आणि विठ्ठल पाहिलं तर काय दोष येतात. तुकाराम महाराजांनी सिद्धांत मांडून ठेवलाय. जन्मात आल्यानंतर त्यांनी विठ्ठलच पाहावा, आणि विठ्ठल जर पाहिला नाही तर त्याचं जीवन व्यर्थ होतं. विठ्ठलची एक देवी विठ्ठलची एक देवी विठ्ठलची एक विठ्ठलची देखिया तुका म्हणे जन्माला ते सार्थक, तुका म्हणे जन्माला ते सार्थक, म्हणे जन्माला ते सार्थक, तुका म्हणे जन्माला ते सार्थक. विठ्ठलची एक देखिया देखिया विठ्ठलची म्हणे जन्म आल्याचे सार्थक. जन्माला आलास ना, विठ्ठल पाहिला तर तुझा जन्म सार्थक झाला, आणि जर नाही पाहिला तर तुझा जन्म निरर्थक झाला. आता कोणी विठ्ठल पाहिलाय का, पाहिलं म्हणजे हो म्हणायची काही ताकद नाही, पाहिलाय म्हणजे हो म्हणायची काही ताकद नाही, आणि नाही पाहिलं तुमचा जन्म व्यर्थ गेल्याशिवाय राहत नाही. असा प्रकार आहे का नाही. महाराज म्हणतात तुका म्हणे जन्मा आले सार्थक, विठ्ठलची एक देखील या.
जर त्यांनी विठ्ठल पाहिला तर, थोडक्यात विठ्ठलाचं दर्शन झालं तर महाराज म्हणतात पहावा विठ्ठल. मग विठ्ठल पाहता येतो का? जर चर्मचक्षुने जर विठ्ठल पाहिला तर काय होईल? तो परमात्मा परिच्छिन्न होईल, तो अविद्या कार्य होईल, तो विनाशी होईल, तो आगमापायी होईल. ज्याप्रमाणे खापराचं गाडगं पाहिलं, दगड पाहतो, झाड पाहतो, मडकं गाडगं हे सगळं पाहतो आपण, हे पाहतो, हे सगळं क्षणिक आहे का नाही? हे क्षणिक आहे का नाही? बरं, नाशवंत आहे का नाही? अविद्याकारी आहे का नाही? परिच्छिन्न आहे का नाही? जड आहे का नाही? अरे पण तुमचा देव जड झाला, मग तो जड झाला, तो विनाशी झाला, तो परिच्छिन्न झाला, हे सगळे दोष येतील ना. जे चर्मचक्षुला दिसतं, इंद्रियाच्या कक्षेत जे जे येतं ते ते सर्व पंचकृत पंचमहाभूताचं कार्य असतं. इथं गोष्ट नक्की आहे का नाही? मग या चर्मचक्षुने जर तो देव पाहिला जातो तर तो देव राहील का? तो जड होईल ना. जड जगतासारखा तो पण पाहिला जाईल चर्मचक्षुने. आणि जर तसं पाहून परमात्मा जर, दुसरी गोष्ट, ज्या वस्तूला पाहायचं असतं त्या वस्तूच्या ठिकाणी शास्त्र सांगतं, त्याला म्हणतात काय? शब्दानाम चतुष्टय प्रवृत्ती, जाती गुणकर्म, जाती गुणकर्म संबंधो, म्हणजे जाती गुण कर्म संबंध, 4 गोष्टी लागतात. त्यावेळी तुम्हाला आकाश दिसतं का? अरे आकाश दिसतं का दिसत नाही? आकाशाला कुठे डोळे? तुझं भरोसाच नाही. आकाशाला कुठे डोळे पाहायला? असं आहे का ते? अरे आकाश का दिसत नाही? अरे काय सुभाष, अरे गाढवा, आकाशाला रूप नाही. सावयवच असतं का ते? त्याला रूप नाही. जर रूप असतं तर मग सगळी दुनिया झाली असती, हाताला पण लागलं असतं ना. रूप नाही म्हणून ते काय नेत्राला दिसत नाही. मग नेत्रांना दिसण्याकरता त्याला काय गुण, त्याला म्हणतो काय? जाती गुण कर्म संबंध, ह्या गोष्टी लागतात ना. घटाला घटत्व जाती असते का नाही? त्याला घटत्व गुण आहे का त्याला? मग त्या घटत्व जाती गुण आहे आणि त्याचा हाताला संबंध येतो की नाही? येतो. मग या सगळ्या गोष्टी असतात तेव्हा ती गोष्ट तुम्हाला प्रत्यक्षात येते, म्हणजे इंद्रियाच्या कक्षेत येते. विढाल जेव्हा पहिली गोष्ट श्रोतांनी कानाने तुम्ही शब्द ऐकता, हा काय आहे? एका भूताचा गुण आहे, बरोबर आहे. स्पर्श जाणला जातो, तो एका भूताचा गुण आहे. नेतन रूप पाहता त्या काला तो एक भूताचा गुण आहे. पुढे रस घेता तो एक भूताचा गुण आहे. गंध घेता तो एक भूताचा गुण आहे, बरोबर आहे का नाही? आकाशाचा गुण शब्द असल्यामुळे पहिली गोष्ट, आकाश हे अविद्या कार्य आणि त्या अविद्या कार्याचा गुण म्हणजे शब्द, बरोबर आहे. मग तो शब्द इंद्रियाच्या कक्षेत येतो. श्रोत्रांनी शब्द ऐकला, तो इंद्रियाने स्पर्श ग्रहण केला, नेत्रेंद्रियाने रूप पाहिलं, रसनाने रस घेतला, नाकाने गंध घेतला का? हे अविद्या कार्य आहेत आणि त्या ठिकाणी ते गुण हे इंद्रिय ग्राहक असल्यामुळे इंद्रियाच्या कक्षेमध्ये येतात. मग तसा तुमचा देव जर ऐकू आला, जर देवाला स्पर्श झाला, जर देव चाटून पाहिला आणि जर देव नाकवास घेऊन पाहिला, तर असं झालं तर तो देव राहील का? नाही राहणार. मग आता तुकाराम महाराज म्हणतात पहावा. अरे काय पहावा? ते जर पाहता तर काय पाहावा ते? मग देव पाहणं इतकी सोपी गोष्ट आहे का ती? नाही. मग देव पाहायचा याचा अर्थ, जर तो पाहता येत असेल तर तो काय देव राहत नाही, आणि पाहिला नाही तर तुमचं जीवन व्यर्थ जातं. आता मात्र गंमत आहे. विठाल विठाल देव पाहणं. देव पहावो, देव पहावो, उंच ठाई उभे राहावो. पुढं तुकाराम महाराज म्हणजे ज्याला देव पाहायचा ते उंच ठिकाणी जा, म्हणजे देव दिसतो. उंच ठिकाणी म्हणजे पुढं त्याच्या माथ्यावर का झाडा शेंडीवर जातो, का हिमालयाच्या शिखरावर जातो?
देव पाहावो देव पाहावो उंच ठाई उभे राहावो. काय पुढे देव म्हणजे देव पाहण्याकरता उंच ठिकाण कोणतं आहे? मग ज्यावेळी तुम्हाला शब्दाचा अर्थ लागत नाही त्या काळात शक्य अर्थ संभवत नाही त्या काळात शक्य संबंधो लक्षणा. उंच ठाई याचा अर्थ तुम्हाला सर्व वैराग्य, पहिली गोष्ट विवेक, वैराग्य, समाधी षटक, मोक्षत्व, श्रवण विनन सगळा अधिकाराच्या उंच क्षेत्रावरती म्हणजे थोडक्यात ज्ञान दृष्टीचं क्षेत्र असतं. ज्ञान दृष्टीचा जो टोक असतो त्याच्यावर गेल्याच्या नंतर देव दिसतो. त्याला म्हणतो उंच ठाई उभे राहावं. मग देव पाहता येतो. देव पाहायचं ते कोणत्या दृष्टीने पाहायचं? देव पाहायचं ते कोणत्या दृष्टीने पाहायचं? वस्तू एक असली तरी त्याच्या दृष्टी अनेक असतात. जी वस्तू असते त्याला प्रत्येकाला एक दृष्टी असते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात देखून अमृताचा गिळिता गळाला. काय बहुमृगजळ देखून डोळा गिळिता अमृताचा गळा थुंकी जे अमृताचा गळाळा तोडीला परशु बांधला गळा शुक्तिका लागे. कोण होता तो? धनगर होता. आता तो धनगर काय आता त्याला काय विचारला? त्याला दृष्टी आहे का काही? मृगजळ पाहिलं तोंडात अमृत होतं अमृत टाकलं मृगजळ प्यायला गेला झालं. त्याच्या तोडीला परशु त्याला परी सापडला होता तर ते त्या गळ्यात बांधला होता तो. पण त्याने तो परीस तोडून टाकला आणि ती शुक्ती म्हणजे रज त्याला चमकलं. ते शुक्ती तोडीला परशु बांधलेला गळा शुक्ती काय लागली ती त्याला शुक्ती दिसली चमकलेली. त्यांनी परीस तोडून टाकला आणि ते शुक्ती बांधली. मग जर त्याला परीस कळाला असता तर त्याने तोडून टाकला असता का? नाही. मग परिसाची काय नाही त्याच्याकडे? दृष्टी नाही. परिसाची काय नाही त्याच्याकडे? दृष्टी नाही. एक श्रीमंत मनुष्य होता आणि मग त्यांनी मुलगी दिली खेडेगावामध्ये. आता खेडेगावातली तो माणूस तो पण हुशार होता तोही पण श्रीमंत होता. आणि मग तो सासऱ्याच्या घरी गेला. पण सासरा सजन होता त्याच्याकडे हिऱ्याचं दुकान होतं. तो बसला तिथं हिऱ्याला पाहायचा. अरे म्हणलं आमचा सासरा काय डोकं फिरलं काय दगड काय विकत आहे म्हणलं. ते म्हणलं का हो हे दगड तुम्ही दगडाचे पैसे का दगड विकतात? ते म्हणले दगड नाही म्हणजे हिरे आहेत म्हणजे हे आमच्या सापराचे मागत लय आहेत म्हणजे. असं का लय तुम्ही पोत भरून आणतो म्हणले. बरं 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 तुमच्या शेतीत किती पैसे होते म्हणते? 10 लाख. मी तुम्हाला 25 लाख देईन म्हणजे 1 वर्षभर माझ्याकडे राहा आणि तुमचे सगळे हिरे घेऊन या. त्याने 2-3 पोते भरून आणले. 2-3 पोते भरून आणले. आता तुमचे हिरे आहेत ना म्हणले वितच ठेवा म्हणले आणि माझ्याजवळ बसा. आणि मग त्यांनी वर्षभर ज्या काळात ते हिरे पाहिले त्याला त्या हिरेची दृष्टी आली. जावई बुवा म्हणजे तुमचे हिरे आणा म्हणजे बाहेर आता. त्यांनी इकडे नाही आणले तसेच उचलले तिकडे फेकले. कारण का त्या गारा होत्या. गारा ह्या हिऱ्यासारख्या दिसतात पण परीक्षेच्या पास होतात का त्या नाही. मग त्या हिऱ्याची दृष्टी असते. तुमच्या पुढे हिरा ठेवला तर तुम्हाला प्रथम त्याला पाषाण बुद्धी होती पाषाण दृष्टी असते. नंतर झाला तर बघ तो हा रत्न आहे असे रत्न हिरा दृष्टी होऊ शकते. मग त्याची किंमत कळते का? नाही कळत. एखाद्याला किंमतीच नाही याची एवढी किंमत झाली ती मग तेवढं थांबलं का गोष्ट. याचा अर्थ पहिलं पाषाण दृष्टी असते नंतर त्याला ती रत्नदृष्टी होते. नंतर रत्नदृष्टी झाली म्हणजे त्याला किमतीची दृष्टी होईल अशातला काही भाग नाही. आणि नंतर किमतीची दृष्टी झाली तर हा कोणत्या जातीचा हिरा आहे हे काही त्याला कळत नाही. आणि कोणत्या जातीचा हिरा आहे त्याला जरी समजलं तर त्याला पैलू कोणते आहेत हे त्याला माहित नाही. आता वस्तू एकच आहे कधी काय बदललं? दृष्टी बदलली. काय बदलली? दृष्टी बदलली. तसा देव पाहायचा. भगवान असं म्हणतात अवजानंते मा मोढा मानुषंतनमाश्रितम परमभाव अजानंतो. म्हणजे परमभावम अजानंत
अवजानंती मा मोढा, मोढा नाम महामूर्ख. अवजानंती माझं मूळ स्वरूप न जाणता हे मला स्थूल दृष्टीने पाहतात. आणि मग जसं म्हणलंय ते, ना तरी जरे विटाळले मुख, ते दुधाते म्हणे कडू मुख, तेवी अमानुष माणूस देखते माते. मी मनुष्य नसताना मला मनुष्य पाहतात का नाही. म्हणून पै स्थूल दृष्टीचे पै स्थूल दृष्टीचे देखणे, ते देखणीचे न जाण. पै स्थूल दृष्टीचे देखणे, ते देखणीचं जाण निवृत्ती. म्हणजे स्थूल दृष्टीने पाहणं हे काय त्याला पाहणं म्हणत नाही. म्हणजे देव पाहायचा तुकाराम महाराज म्हणतात या ठिकाणी पहावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. याच्या अर्थी दृष्टी कोणती ती, म्हणजे परमात्मा पाहण्याकरता थोडक्यात ते ज्ञान दृष्टीने पाहावं लागतो. ज्ञान दृष्टीने पाहायचा याचा अर्थ काय. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आजम्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलचे विठ्ठल, विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, विठ्ठलचे स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आजम्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठलची म्हणता पडले पाप पदरियाले माप, म्हणता रे पाप पदरियाले माप, आल्या दृष्टीने पाहिला, म्हणता रे पाप पदरियाले जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आजन्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलचे विठ्ठल, विठ्ठल म्हणता हरले पाप, पदरी आले पुण्यमाप, आणि झाला दिनाचा मायबाप, विठ्ठलची विठ्ठलची. जाऊ द्या. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. आणि पुढे काय, आजम्या दृष्टीने पाहिला. जळी स्थळी भरला हा डोळ्याने पाहता येतो का. आणि दृश्य धातूचं काय सांगतो, दृश्य धातू हा ज्ञानार्थी असतो. दृश्य धातू हा ज्ञानार्थी असतो. दृश्य पश्यती आणि पाहणे याचा अर्थ दृष्टीने पाहणं, डोळ्याने पाहणे नाही. दृष्टीने म्हणजे ज्ञान दृष्टीने पाहणं, ज्ञान दृष्टीने पाहणं. जळी स्थळी भरला, डोळ्याने दिसेल का तुम्हाला. तुम्हाला जळण स्थळ दिसेल डोळ्याने, पण त्यात भरलेला दिसेल का तुम्हाला. त्यात भरलेलं दिसत नाही. म्हणजे याचा अर्थ दृष्टीने पाहणं वेगळं आणि स्थूल दृष्टीने नेत्राने पाहणं वेगळं. विठाल माऊली म्हणतात या ठिकाणी, विठ्ठल जळी तरी भरला, रिता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला. याचा अर्थ भगवंताला पाहणं, उपाधी विरहित पाहणं, त्याला दृष्टी असं म्हणतात. त्याला काय लागतं, दृष्टी लागते. म्हशीच्या बाजारात गेला त्याला म्हैस दिसते का म्हैस घ्यायची दृष्टी असते त्याला. जर्शीच्या बाजारात गेला त्याला जर्शीची गाय घ्यायची दृष्टी असते का जर्शी गाय दिसते. ते येड्या जनावर त्याला कळतं का काय. अरे बैल घ्यायचं म्हटलं त्याला काय बैल घ्यायचं त्याला दृष्टी लागते. पुढचे पाय त्याचे जुळलेले पाहिजे, बाशिंग जुळलेलं पाहिजे, शेपटी बारीक पाहिजे, वरचा भावरा पाठीमागे पाहिजे, अंगाची कातडी पातळ पाहिजे, थाप टाकल्यावर तिने अंग ठरवलं पाहिजे, शेपटीला हात लावून ते टन करून ती मारली पाहिजे. तुला घ्यायचं असतं तुम्हाला घेऊन जाल बाजारात तू. हा हिडीचं काम केलं काय दिवस मी. विनोद सोडून द्या, त्याला दृष्टी लागते. हा हे काय झाली, त्याला दृष्टी आहे ती, त्यातली दृष्टी असते. तशी बायको करायची पण दृष्टी असावी लागते.
गुरु शोधायची दृष्टी असावी लागते. म्हशीसारखं सारखं वरबडून खायचं काही बी, त्याला काय अर्थ नसतो, त्याला दृष्टी असावी लागते. मग ती दृष्टी ज्या काला ज्ञान दृष्टीने पाहिल्या जातं ते पाहणं वेगळं, आणि स्थूल दृष्टीने पाहिल्या जातं त्या काळात त्याला आकाराला पाहत होतो, विकाराला पाहत होतो. आकार विकार दृष्टीने डोळ्यांनी पाहू शकतो, परमात्मा डोळ्यांनी पाहता येत नाही. तो परमात्मा ज्ञान दृष्टीनेच पाहावा लागतो. आणि ज्ञान दृष्टीने पाहणं म्हणजे त्याचा अर्थ परमात्म्याचं सद्रूप, चिद्रूप, आनंदरूप. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्या सत्य ज्ञानानंत गगनाचे प्राण, नाही रूप गुण वर्ण जेथे. तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी, तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी, तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी, तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी. पाहता पाहणे दुरी सारुनिया, पाहता पाहणे दुरी सारुनिया, पाहता पाहणे दुरी सारुनिया, पाहता पाहणे दुरी सारुनिया. तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी, तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी, तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी, तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी. सत्य ज्ञान अनंत, सत्य ज्ञानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप नाही गुण, नाही रूप गुण वर्ण जेथे. आणि तो हरे श्री हरी तो पाहायचा आहे ना. तो कोणत्या रूपाने पाय? सदरूपाने पाय. मग सदरूपाने पाय याचा अर्थ ज्ञान दृष्टीने पहा याचा अर्थ जाणणे. परमात्मा पहा, पहावा विठ्ठल म्हणजे परमात्मा सद्रूप आहे असं जाणावं, परमात्मा चिद्रूप आहे असं जाणावं, आणि परमात्मा आनंदरूप आहे असं जाणावं. याला म्हणतात सत्य ज्ञान म्हणजे चित, आनंद म्हणजे आनंद. सत्य ज्ञानंत आणि गगनाचे प्रावरण म्हणजे गगनापेक्षा गगनालाही व्यापून अधिक राहायला गगनाचे प्रावरण. म्हणजे इथं रूप नाही, गुण नाही, आकार नाही, तो परमात्मा, तो हरे असणारा परमात्मा, तो हरी परमात्मा. आणि पुढे काय? तो पाहायला डोळे भरी, एवढं बरोबर आहे. पण पुढची गोष्ट गमत, पाहता आणि पाहणी दुरी, मोठी गमतीची गोष्ट आहे ती. फार अवघड आहे, फार अवघड आहे ते. दोन गुतडे घातले तिथं. माऊली सांगतात वर निर्गुणाचं वर्णन केले, परब्रह्माचं वर्णन केले, आणि खाली मस्त म्हणजे तो म्हणजे परोक्ष असणारा निर्गुण परमात्मा, आणि हा याचा अर्थ सगुण विटेवरती उभा राहिलेला. बरोबर आहे का नाही? मग सगुण पाहता येतो का नाही? अरे सगुण पाय, पण तेवढंच पाहू नको ना, तेवढंच नको पाहू ना. सगुण तेवढं. मंदिरात देव, ही माणसं आपण मंदिरात जातो, मग त्याला देव दिसतो का देव कळतो? तो देव पाहतो का देव कळतो त्याला? हा तो देव पाहतही नाही आणि देव कळतही नाही. तो सगुण आहे का? तो मंदिरातला सगुण आहे का? तुला संशयच नाही सुभाष काय? तुला काय सगळं आयुष्य माझं मंदिरातला देव आहे का? अरे दगडाची मूर्ती ती आरच्या रूप आहे ते परमात्म्याचं. हे सगुण नाही. सगुण परमात्मा वेगळा आहे, निर्गुण परमात्मा वेगळा आहे. ते आरचे रूप आहे. आपली तेवढी लायकी नाही, आपली तेवढी पात्रता नाही, म्हणून आपल्याला प्रतिमेच्या रूपाने भगवंताने ह्या सगळ्या प्रतिमा दिलेल्या आहेत. जवळ परब्रह्म मने मन राणीवा, मने मन राणीवा, मने मन राणीवा गेले. काय करू सये तावळे गोविंदा, काय करू सये तावळे गोविंदा.
परमात्मा असतो तर माणसं बाहेर आली असती, बाहेर बद्ध राहिली असती, त्यांनी घसंडे दिले असते मंदिरामध्ये, एकमेकाला घसंडे दिले असत्या का, बाहेरून शिव्या दिल्या असत्या का, बाहेरून एकादशीच्या आधीच पळाले असते का? नाही पळाले. नाही का पळत ते? सगुणच दर्शन आहे का ते? माऊली सांगतात, सावळे परब्रह्म आवडे या जीवा, मने मन रानिवा घर केले. आणि पुढे काय करू सावळे गोवित. अरे त्याने एकदा हिसकून घेतलं ना, काय ब्रह्मदेवाची ताकद आहे त्याच्यावर नजर हटायची महाराज. इतका सुंदर आहे, इतका गोड आहे तो. आणि म्हणून तो सगुण आहे. सगुण तर आपल्याला दिसणार नाही, त्याच्याकरता निर्गुणापेक्षा त्याची पुढची स्टेप आहे ती निर्गुणापेक्षा. ते ज्ञानेश्वर तो आहे परमात्मा परोक्ष, तोच हा सगुण आहे. आणि हा सगुण परमात्मा हे पाहता येतो, पण त्याही पेक्षा मौली सांगतात पाहता. सगुण पाहता आणि पाहणे दुरी सारोनिया त्रिपुटी, याला म्हणतात. पाहता म्हणजे प्रमाता, पाहणे म्हणजे दृष्टी, आणि त्याला काय म्हणतात का म्हणजे ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय. मग त्याकडे ज्ञेय म्हणून पाहू नको, ज्ञानाने पाहू, ज्ञान म्हणून पाहू नको. आणि ज्ञाता, ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय तीन गोष्टी बाजूला कर आणि मग त्याला तू पहा. याला म्हणतात पाहता आणि पाहणे दुरी. पाहता दुरी कर, पाहणे दुरी कर आणि मग परमात्मा पहा. त्याला म्हणतात पाहता पाहणे दुरी सारून या. असं कोणी पुंडलिकरायांनी सगुण पाहिलं. ज्यांनी सगुण पाहिलं ते सगुण पाहिलं, निर्गुण नाही पाहिलं. ज्यांनी निर्गुण पाहिलं नंतर त्यांनी सगुण पाहिलं. निर्गुणापेक्षा सगुणाची गोष्ट कठीण आहे. हजारो निर्गुणाचं ज्ञान होतं, पण सगुणाचं कोणाला होत नाही. सगुणाचं फक्त संतांची गोष्ट आहे. ते किती कठीण, किती अवघड आहे, तुम्हाला एका दिवशी कीर्तना सांगेल. आणि म्हणून असा परमात्मा आहे. म्हणजे इतकं मौलीनं असं म्हटलंय, नेनो ब्रह्म मार्ग तुकले, नेनो ब्रह्म मार्ग तुकले, नेनो ब्रह्म मार्ग तुकले, नेनो ब्रह्म मार्ग तुकले. उघडे पंढरपुराले, उघडे पंढरपुराले, उघडे पंढरपुराने, उघडे पंढरपुराने. भक्त पुंडलिके देखिले, भक्त पुंडलिके देखिले. बोला म्हणा प्रभू. पुंडलिके देखिले, पुंडलिके देखिले. उभे केले विटेवरी, उभे केले विटेवरी, तो हा विठोबा निधान, तो हा विठोबा निधान. उभे केले विटेवारी, उभे केले विटेवारी, तो हा विठोबा निधान, तो हा विठोबा निधान. नो ब्रह्म मार्ग तुकले. ब्रह्म रस्त्याने चालते तर आहे का नाही संतांच्या गमतीच. ब्रह्म रस्त्याने चालता येतं का? ब्रह्माला मार्ग असतो का? ते चुकायला काही सुभाष आहे का ते? ते काय गाड? ब्रह्म मार्ग कस काय चुकलं ते? नेनो ब्रह्म मार्ग चुकले, ही भावनेची भाषा आहे, ही प्रेमाची भाषा आहे. जणू काय परब्रह्म चुकलं आणि प्रत्यक्ष नेनो जणू काय परब्रह्म चुकलं आणि उघडं या ठिकाणी परब्रह्म परमात्मा सगुण रूपाने या विटेवरती येऊन उभा राहिला. नेनो ब्रह्म चुकले, उघडे पंढरपुरा आले. आणि कोणी भक्त पुंडलिके देखिले. मग इथं निर्गुणाला पाहून नंतर सगुणाच्या दृष्टीने पाहिलं. पण निर्गुण आणि सगुण यातला भेद नसतो, फक्त सगुणाकरता थोडासा अधिकार अधिक लागतो. त्याचा निर्गुण सगुणाचा काय भेद नाही.
सर्व संतांनी वर्णन केलंय. खिजलेलं तूप आणि पगळलेलं तूप. सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण. सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण. सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण. सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण. ब्रह्म सनातन विठ्ठल. ब्रह्म सनातन विठ्ठल. गुण निर्गुण दोन्ही विलक्षण. गुण निर्गुण दोन्ही विलक्षण. ब्रह्म सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण. सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण. ब्रह्म सनातन. ब्रह्म सनातन विठ्ठल हा परमात्मा सगुण आणि निर्गुण विलक्षण याचा अर्थ विशेष लक्षणम विलक्षण. सगुणाचं आणि निर्गुणाचं लक्षण थोडंसं वेगळं आहे, पण भेद हे अशातला भाग नाही. ब्रह्म सनातन विठ्ठल हा दोन्ही एक असल्यामुळे परब्रह्म चुकलं, उघडं पंढरपूर आलं आणि मग फक्त पुंडलिके देखील उघडा आलं. याचा अर्थ प्रत्यक्ष परब्रह्मच आहे. उघड शब्दाचा अर्थ आहे सगळे पदार्थ झाकलेले असतात. झाकलेले असतात म्हणजे अर्थ काय असतं, ते उपाधीने युक्त असतात. उपाधीने युक्त असतात म्हणजे संपूर्ण ही सृष्टी पंचकृत पंचमहाभूताची असते आणि पंचकृत पंचमहाभूताची ही सगळी उपाधी असते आणि त्या उपाधीमध्ये नाना पदार्थात प्रत्येक पदार्थात गुण असतात. गाय पशु असली, वाघ पशु असला, सिंह पशु असला तर ते पशुत्व जातीने एक असले तरी सुद्धा गायच्या प्रकृतीमध्ये सत्वगुणाचा आधिक्य असतं आणि इतर पशुमध्ये तमगुणाचा आधिक्य असतं. हे जे न्यून अधिकता जे असते प्रत्येक पदार्थामध्ये ती न्यून अधिकता असते. हे काय झाले, झाकलेले झाले. हे काय झाले, झाकलेले झाले. गुणाने झाकलेले असतात, उपाधीने झाकलेले असतात. परमात्मा अविद्याकारी आहे का? तो मायाकारी आहे का? तो सृष्टीतला आहे का? तो नाही. सुंदर ध्यान ते मालिकेत अभंग लिहिला तेव्हाच एकदा परमात्म्याची सुंदरता कशी असते. परमात्मा हा साक्षात मायेचं म्हणजे परमात्मा मायाधीन आहे, मायेचं कार्य नाही. भगवंताचं नाम धाम स्थान लीला हे ब्रह्मदेवाच्या सृष्टीतलं नसतं, ते नित्य असतं. त्याला काय म्हणतो आपण, हे समचरण दृष्टी विटीवरी साजरी तेथे माझ्या हरिवृत्ती राहो. अनेक न लगे मायका अनेक लगे मायक पदार्थ तेथे माझ्या अर्थ नको देवा. हे सगळे पदार्थ मायक असतात. ते कोणत्या अभंगात आले ते काय ते दुःख विठाल विठाल हा हेरती माईक दुःखाची जनिते आणि नाही आधी अंती आवसाई हे नसतात. कारण ते हे सगळे माईक असतात. परमात्मा माईक नाही, तो मायाधीन असतो. मायाधीन असतो म्हणजे जाता काय नाही 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 तसं नाही तसं नाही तसं नाही तसं ते कुणीकडे डोकं नको सोडलं इकडेसारखं. हे बघा असा घट असतो, घटात आकाश असते की नाही? घटात आकाश आहे, घटाचं कार्य आहे का ते? मग ते हे आकाश घटाधीन हे का घटाचं कार्य आहे? ते घट फुटलं की आकाश आकाश राहतं. मग घट आकाश आहे, घटाधीन आहे का नाही? तसं परमात्मा हा फक्त मायाधीन आहे, तो मायेचं कार्य नाही. ज्याला समजलं त्याला समजलं. परमात्मा माया कार्य नाही, तो मायाधीन आहे. जसं आकाश हे घटाधीन असतं तसं परमात्मा हा माया अधीन आहे आणि साक्षात माया आहे.
या मायेचं पहिला विकार काय त्याला आपण एकोम बहुश्याम, त्या मायेचा पहिला विकार त्याला आता तोंडात शब्द येते म्हातारपण, त्याचा पहिला तो विकार झाला, त्याला महत ब्रह्म म्हणतात. आणि त्या महत ब्रह्मापासून मग अपंचकृत पंचमहाभूत, त्याच्यानंतर ते पंचकृत होतात आणि त्याच्यानंतर ते विकृत होते आणि तिथून जगत सुरुवात होतं. परमात्मा त्याच्या पलीकडे राहत, प्रत्येक साक्षात शुद्ध सत्वगुणवती माया असते, त्या मायेच्या अधीन परमात्मा असतो, म्हणून त्याला म्हणतात उघड. विठाल विठाल मग आता निर्गुण परमात्मा आणि सगुण परमात्मा किती अंतर त्याचं आता? अत्यंत सूक्ष्म. मग तेवढा निर्गुण परमात्म्याचं ज्ञान होतं तेव्हा सुद्धा ज्ञान कोण इंद्रियाला होतं का? नाही. मग वृत्तीला होतं का? मग वृत्तीला होतं, पण वृत्तीला कसं होतं ते? मग वृत्ती अविद्याकारीच असते ना. वृत्ती अविद्याकारी म्हणजे ती उपाधीच असते ना त्याला. मग वृत्ती याला जर निर्गुणाला अविद्या वृत्ती ही उपाधी असते, तसं सगुण परमात्म्याला ती मायाची उपाधी असते. मग दोन्ही उपाधी फार अगदी न कळत. मग जसं तुम्हाला थिजलेलं तूप असतं, त्याच्यात काही पडदा असतो का? पण थिजतं की नाही? कशामुळे ते? हवेमुळे. त्याच्यात बदल नाही, फक्त हवेमुळे ते थिजलंय. तसं परमात्म्याची गोष्ट असते. आणि त्यामुळे निर्गुण परमात्म्याच्या दर्शनामध्ये हे निर्गुण परमात्म्याच्या दर्शनात भेदाची, संशयाची, विकाराची, अज्ञानाची निवृत्ती होते आणि सगुण परमात्म्याच्या दर्शनात हे होतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, योगी दुर्लभ तोम्या देखिला साजनी, पाहता पाहता मरण पुरी धनी. पुढे देखिला देखिला माय देवाचा देवा, माय देवाचा देवा, विठ्ठला संदेवानी माले तुझे पण, विठ्ठला संदेवानी माले तुझे पण. देखिला देखिला माय देवाचा देवा, देवाचा देवा, विठ्ठला संदेवानी माले तुझे पण, विठ्ठला संदेवानी माले तुझे पण. देखिला देखिला माय देवाचा देवा, देवाचा देवा, देखिला माय देवाचा देवा, देवाचा देवा, देखिला देखिला माय देवाचा देवा, देवाचा देवा, विठ्ठला संदेवानी तुझे पण, विठ्ठला संदेवानी माले तुझे पण. योगिया दुर्लभ माऊली म्हणतात, तोम्या देखिला साजनी सखे. योग्यांना जो दुर्लभ आहे, कोणता पाहिलाय? तो सगुण पाहिलाय. योग्यांना योग्यांच्या ध्यानी ध्याताना थोडसे पण आमच्या जवळ राहतो तो. मग देखिला देखिला माय देवांचा देव, मी तो पाहिला. योग्या दुर्लभ तोम्या देखिला साजनी सखे, मी तो पाहिला. आणि योग्या दुर्लभ तुम्ही देखिला साजनी, पाहता पाहता मना न पुरे धनी. माझ्या मनाची काही तृप्ती होत नाही, अतृप्त राहत पाहता पाहता पाहता. असा देखिला देखिला माय, हे माय देवांचा देव, संपूर्ण देवता आहे त्या देवांचा मुख्य देव परमात्मा तुम्ही पाहिला. आणि पाहिल्यानंतर काय झालं? विठ्ठला संदेह निमाले तुझे पण. तत्वज्ञानाने काय होतं? पहावा विठ्ठल. निर्गुण निराकार परमात्म्याचं ज्ञान झाल्यानंतर संशय जातो की नाही? अज्ञान जाते की नाही? भेद जातो की नाही? मग सगुण परमात्म्याचे जातो की नाही? मग सगुण परमात्मा देखिला देखिला माय देवांचा देव, आणि फिटला संध्य म्हणजे संशय, आणि फिटला संध्य निमाले दुजपण म्हणजे याचा अर्थ द्वैतय गेलं, भेदय गेला, संशय गेला. याचा अर्थ संशयाचं कारण असणारं अज्ञान, जीव आणि परमात्म्यातला भेद याची निवृत्ती होते. आणि अशी निवृत्ती करून पाहणं याला म्हणतात देव पाहणं. विठाल 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 देखिला देखिला देवा आधी देव भरवा, समाधान जेव्हा पाहता वाटे गे माये. नामदेव महाराज म्हणतात, समाधान वाटे नामदेव महाराजांची जास्तीत जास्त सगळी सगुणाकडे विशेषता असते. असा परमात्मा आहे.
आणि म्हणून असा परमात्मा तुकाराम महाराजांचा बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, असा विठ्ठल पहावा. तो परमात्मा मीच आहे म्हणजे सद्रूप चिद्रूप आनंद रूपाने मी आणि परमात्मा वेगळा नाही असं माणसाने पाहावं, अभेद रूपाने पाहावं. असं आहे. तुका म्हणे कैची केव कोठे जीव निराळा, तुका म्हणे हा तो स्वय परब्रह्म. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. करावा विठ्ठल जिवे भावे, करावा विठ्ठल जिवे भावे. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. करावा विठ्ठल जिवे भावे, करावा जिवे भावे, जिवे भावे गेले सोते मला झाले हार भरी, आले सोते मला झाले हार भरी. करावा विठ्ठल जिवे भावे, करावा विठ्ठल जिवे भावे, जिवे भावे गेले सोते मला झाले हार भरी. गेले सोते मला झाले हार भरी. हो. बोलावा पहावा करावा. काय करतो विठ्ठलाचं? काय करतो? अरे विठ्ठल काय गोळा करून खातो? विठ्ठल करतो काय? करावा विठ्ठल का हाताने विठ्ठल तयार करतो? दगडाची मूर्ती तसं तयार करतो का विठ्ठल? करावा विठ्ठल याचा अर्थ काय? म्हणजे जसं, कारण ज्याने बोलला, ज्याने भगवान काय सांगितलं तुम्हाला, भगवान नामाचे 3 प्रयोजन सांगितले. त्या 3 प्रयोजनाने ज्यांनी परमात्मा नामस्मरण केलं त्याला पाहता येतो, आणि ज्यांनी पाहिलं त्याला जीव भाव. थोडक्यात जीव आणि परमात्म्याचं अभेद निश्चय ज्याला म्हणतात तो निश्चय करता येतो. करावा आहे ना, मग पाहावा आहे का? तिथं क्रू धातू आहे, तिथं करणे आहे. करणे याचा अर्थ जाणणे नाही, जाणणे पाहण्यात जाणणे आहे, आणि बोलण्यात क्रिया आहे, आणि करण्यात क्रिया आहे. क्रिया म्हणजे याचा अर्थ निश्चय करणे, परमात्म्याचा निश्चय करणे. अनुभव ज्या काळात येतो त्या काळामध्ये जो अनुभव आहे तो अनुभव, अनुभाव्य अनुभव आणि अनुभविता ही त्रिपुटी असते. तोपर्यंत त्याचा निश्चय होत नाही. ब्रह्मज्ञान झालं, परमात्म्याचं ज्ञान झालं, तरी सुद्धा दृढ अप्रोक्ष ज्ञान झालं नाही, तोपर्यंत त्याला निश्चय होत नाही. आणि म्हणून इथं तुकाराम महाराज म्हणतात या ठिकाणी काय करावा विठ्ठल जीव भाव. जीव आणि परमात्मा एक भाव म्हणजे एक रूप असा त्याचा निश्चय करावा, याला म्हणतात करावा विठ्ठल जीव भाव. म्हणजे याचा अर्थ भेद सोडून भेदाची निवृत्ती. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी, गेला वाद खंडोनी, गेला वाद खंडोनी. तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी, गेला वाद खंडोनी, गेला वाद खंडोनी. तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी, गेला वाद खंडोनी, गेला वाद खंडोनी. भेदा भेद गेला वाद खंडोनी, गेला वाद खंडोनी, गेला वाद खंडोनी. तुका म्हणे भेदा भेद. भेद चांगलं.
भेदाची ही सुद्धा एक प्रकारची वृत्तीच असते आणि अभेदाची सुद्धा काय प्रकारची असते, एक वृत्तीच असते. अभेदाची वृत्तीच असते आणि भेदाची वृत्तीच असते. जशी पांढरी तरी आणि काळी तरी, चांगली कोणती, दोन्ही वाईट असते. हा हा मग तेच सांगायचं मग ते, म्हणजे पांढरी झाली काय आणि काळी झाली काय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जाणीव नेणीव भगवंती नाही. जिथं जिथे जाणीव रिहत नाही, मग जाणून नेणं ते करी माझे मन. जाणीव तिथं जाणीवेचा प्रवेशच नाही. जाणीव नाही, नेणीव नाही, असं जे स्वरूप आहे, असा जो निश्चय आहे, त्याला म्हणतात करावा विठ्ठल जीवभाव. विठाल वर्मते काहे जीवना गवना मानवनी संकटाते असे सभा म्हणे आठवते मागे केलं तुझे करोना सारोनी देवी कुठच करीबा वर्मत एक आहे दृढ धरावा भाव. कोणतं वर्म आहे? वर्मते एक आहे दृढ धरावा भाव. जाणीव नागवन लागो निधी तो ठाव. निनिवीचीच गोष्ट सोडून दे, निनिवले लांब राहिली माग. निनिव काय कळत नाही तुला, तुला न कळत नाही ही गोष्ट सोडून दे. जाणीव जे मी झालो आयसे म्हणतो काहीच नव्हे आणि इथं सगळं बिघडत. तुला काही कळत नाही म्हटलं, तू एका ठोक्यातच दात पडील. हा, मला सगळं त्याला काही कळत नाही, त्यालाच असं वाटतं मला सगळं काही कळतं. हाच लय मोठा रोग असतो सगळा. आपल्याला काहीच नाही कळत, पण तरी त्याला सगळं कळल्यासारखं वाटतं. पण मग तुकाराम महाराज म्हणतात, जाणीव आहे ना, जाणीव ही फार भयंकर असते महाराज. जाणीव ही फार भयंकर असते. जाणीव नेणीव जाते, पण जाणीव जाता जात नाही असंही. आणि म्हणून त्यामुळे जाणो जाता जाणीव घाली आड फाटा. जाणो जाता हे त्याला म्हणतात, जाणण्याची जाणण्या आड आली. हे जाणणं त्या जाणण्याच्या आड येतं. जाणीव जाता जाणीव घाली आड फाटा. हे असं काय होतं, ते तो प्रतिबंध आहे. तो डोक्यात काहीतरी आलं होतं, तो मध्ये बोलला विठाल विठाल विठ्ठल जाणीव हीच माणसाची नागवण. जाणीव हीच माणसाची मोठी नागवण असते. जाणायला जर गेलं तर तो किती प्रतिबंध असतो. जाणीव नागवण लागून निधी तो ठाव. जाणीव ही गोष्ट माणसाला प्रतिबंध करते. हा, जाणीव जात नाही. हा, मग ते हा बरं सांगितलं. जाणीव जात नाही याचा अर्थ माणसाला जो सत्याचा अहंकार होतो ना, ते फार भयंकर असतो. तो फार भयंकर असतो. काय असतो तो? आपण कधी कोणाची लबाडी नाही करीत. नाही 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 नाही, मी कधी आयुष्यात लबाड नाही कोण. आपण बायकोला कधी मनाने दुःखीत नाही. आपण कधी कोणाशी लबाडी केलीच नाही. आपण कधी लबाड बोलत नाही. मी कधी वाईट वागत नाही. माझ्यासारखा शुद्ध कोण नाही. माझ्यासारखी शुद्धवादी करणारा कोण नाही. हा अहंकार आहे का नाही? पण कशाचा आहे हा? सत्याचा अहंकार आहे. मी सत्य करतोय ना, ते सत्याचा अहंकार जो बोकाटी बसलाय ना, तो निघता निघत नाही. हा, असत्याचा निघतो पण सत्याचा निघत नाही. मग माणसाला अहंकार जरी आता तो सत्याचा अहंकार नसतो. सत्याचा अर्थ हे सत्य आहे, हे सत्य आहे. भगवंताचं नामस्मरण करणं सत्य आहे का नाही? भगवान सत्य आहे का नाही? नामस्मरण सत्य आहे का नाही? आणि मी करतो हे सत्य आहे का नाही? पण या सत्याचा अहंकार जाता जात नसतो. सत्याचा, मिथ्याचा अहंकार झाला तर तो खरंच माझं चुकलंय सोडील तो, पण सत्याचा अहंकार जात नाही. ज्ञानाचा अहंकार जात नाही. परमार्थाचा अहंकार जात नाही. आणि तो त्याला म्हणतात जाणीव. आणि जाणीव ही नागवण ठरते. जाणीव नागवण कशी काय ठरेल? तर जाणीव नागवण याचा अर्थ प्रत्येकाची जाणीव
नवरा बायकोत भांडणं का होतात? ते नवीन एकत्र आलेत का? 2-4 पोरं झाली त्यांना, दोघांचे 2-2 दात पडलीत, म्हणजे दोन बैलासारखे 2-2 दाते नाहीत पडले ते, 2-2 दात पडलीत. म्हातारी मग आता भांडणं व्हायचं काय कारण आहे? का होत नाही? हिला वाटतं माझ्याकडून काहीच चुकत नाही आणि त्याला वाटतं माझ्याकडून काहीच चुकत नाही. मग काही चुकत नाही याचा अर्थ काय? न चुकण्याचा जो अहंकार आहे, सत्याचा अहंकार, मी माझं खरं आहे, माझं खरंच आहे, मी कधी चुकत नाही, तिला वाटतं माझं खरं आहे, मी कधी चुकत नाही. मग हा जो सत्याचा अहंकार असतो, तशीच गोष्ट असते. मी परमात्मा जाणला, सद्रूप चिद्रूप जाणलं, मला शास्त्र कळतं आणि म्हणून विद्वत्तेचे संचरे भूत आणला. त्या विद्वत्तेची जाणीव ही नागवण कशी ठरते माणसाला? जाणीव म्हणून ज्या कालामध्ये माणसं जे त्याग दाखवतात ना, हे आता तोंड नाही माझं धड, हे एक नंबरचे लबाड असतात. हे कोण हारच फेकून देतो, कोण शालच फेकून देतो, कोण पायाच पडून देत नाही. एक नंबरचे ढोंगे असतात हे माणसं. असं आहे. जर एवढा त्याग आहे, झक मारायला माणसात येतो का? माणसात झक मारायला येतो का? डोंगरात बस नाही का कोपऱ्यात? हा त्याग याला काय म्हणतात? हा त्यागाचा भोग असतो. मग माणसाला विषयाचा त्याग होतो, कारण त्याची घृणा येते माणसाला. विषयाचा त्याग होतो, एखाद्या भोग्याचा तरी वीट येतो, भोगता तरी विटतो, त्याचे दोष तरी दिसतात, त्याची घृणा तरी येते, ते जातं, त्याचा त्याग होऊ शकतो. पण त्यागाचा जो भोग आहे, मी सगळं टाकलं, हे जे त्या वृत्तीत बसलेलं असतं, त्याला म्हणतात सत्याचा अहंकार. ती जी जाणीव आहे, ती जी जाणीव आहे, कोणतं मी सगळं टाकलं, मी सगळं टाकलं, ही जी जाणीव आहे, मी शुद्ध त्यागी आहे ही जी जाणीव आहे, मी शुद्ध ज्ञानी आहे ही जी जाणीव आहे, मी परमात्मा जाणला ही जी जाणीव आहे, ही नागवण आहे माणसाला. आणि ही प्रत्येकाला आहे. हे परमात्मा सोडा तुम्ही, प्रत्येकाला आहे. मला वाटतं माझ्यासारखं कोण गाणार नाही, मला वाटू शकतं. चुकीचं आहे का ते? मला गाता येते चुकीचं आहे का ते? मला येतंय गाता, मग मी फुकट, मला मग गाता येतं, मी अभ्यास केला, परीक्षा दिल्या, मला सगळे राग बीक कळतात, यांच्या चुका कळतात, तर मी काढीत नाही, ते सोडून द्या. हा हा करता का आता? त्यांनी घेतलं सांडून तर म्हणजे झाले सगळे खेळ आपलं. आपल्याला उठता येणं बसता येणं, ते बिचारी उचलून धरतात चांगल्यापैकी. चांगलं आहे रे बाबू, तुम्ही फार चांगले. हा हा, त्यांना संगीत अलंकार म्हणावं लागते. त्याला सारेगप धपसाय माहित नाही, तर त्यांना संगीत अलंकार म्हणतात लोक. मृदुंगाचा मणी, मृदुंग सम्राट, संगीत अलंकार, हा स्वरमणी, गंधर्व, तालमणी. उत्तमाला कोणते मणी आहेत? आख्य मणी त्याच्या गळ्यात आहेत. मणी. पण आता हे ते बावळट असतात. त्या 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 डिग्रीची प्रतर नव्हती, त्या शब्दाची प्रतर नव्हती, ते शब्द कधी वापरू नये. बऱ्याच गोष्टी अशा करतात, त्या संप्रदायाला मान्य नसतात, त्याचं ते काही असतात. ती परत पूज्य गुरुवर्य गुरुजींनी कधी त्यांची फोटो नाही काढून दिला, त्यांनी समाधी नाही बांधून दिली, त्यांच्यानंतर पश्चात बांधली लोकांनी. त्यांना ते विकृत येते. एक दिवस तर कुत्रे मुतते, तुम्ही मेले होते, कोण पाहिजे त्याच्याकडे? ते आईबापाची समाधी बांधतात. आपल्या संप्रदायात पुढे पद्धती, कोणत्या संतांची समाधी तुम्हाला? भाऊजी ज्ञानोबा संजीवन समाधी आहे, असं आहे. मग तसं ते असतं, ते तसे करतात लोक खूप. जाऊ द्या, ते विषय नको काय सांगत होत. जाणीव नागवण लागवण देतो ठाव, ती जाणीव आडवी येते आणि परमात्म्यापर्यंत जाऊ देत नाही. सत्याचा अहंकार होतो. परमात्म्याचा अहंकार हे प्रत्येक माणसाला भयंकर असतो. तो माणसाला मग तो किती प्रतिबंध ठरतो, वाक्य तुमच्या लक्षात आलं. सत्याचा अहंकार म्हणजे सत्ता म्हणजे राजकीय सत्ता नाही, आणि सत्य म्हणजे कोणतं? प्रत्येक ठिकाणचं सत्य. मी अथती तिवारी केली, हे खोटं आहे का? ते खरं आलं तो, त्याचं खरं खोटं नाही. तर मी इथून तिथून भजन केलं, त्याचं ते खरं आहे. मी ज्ञानेश्वरी पाठ केली, हे खोटं आहे का? त्याचं ते खरं आहे. ते मी गाथा पाठ केलं, खरं आहे? खोटं आहे का? खरं आहे त्याचं. हे सगळं सत्य आहे. आणि हा बाकीचा अहंकार कदाचित तो लवकर जातो किंवा जाईल,
पण सत्याचा जो झालेला अहंकार असतो तो अहंकार जाता जात नाही. आणि कोण जात नाही? तो ज्याला झालाय त्याचा जात नाही, ज्याला कळत नाही त्याचा तर जातच नाही, तो तर काय विशेष नाही. आणि ती नागवण असते, परमार्थात ती नागवण असते. आणि त्यामुळे ज्यावेळी आणि हे कधी येतं माणसाला? पण नेहमी सांगतो तुम्ही, तो अहंकार कधी संपत्तीचा घोडा करतो, कधी विद्येचा घोडा करतो, कधी एखाद्या गुणाचा घोडा करतो. आणि तो घोड्यावर बसतो अहंकार आज घुसतो, आणि घुसल्याच्या नंतर तो कोणाची गाय करतो का? की रावणाला चारिचित केलं, कोणाला सोडलं त्यांनी? भगवान आणि संत सोडून त्यांनी कोणालाच नाही सोडलं. आज आहे तो प्रत्येकाला त्याच्या सगळ्या चारी टांगड्या चितकवतो. त्या अहंकाराचं महिमाच असा आहे महाराज. तात्पर्य सांगायचं काय, ते ज्यावेळी आपण ते करतो त्या काळात अहंकार स्वभावता येतो. आणि आलेला अहंकार माणसाला नाही हे सांगा त्या करता अहंकार कधी. काल सांगितलं तुम्हाला, काय म्हणलं ते? अहंकार बलंदात्वम काम करून. हा परिणाम. ते बल काय करतं, दर्प काय करतं, हे जे करतं ना, मग तसं तो अहंकार असतो. केव्हा येतो तो? जेव्हा तो देखाव्यात जातो. कोणाला तरी मी चांगलं कीर्तन करून दाखवतोय, कोणाला तरी मी चांगलं गाऊन दाखवतोय, मी कोणाला तरी चांगला मठ बांधून दाखवतोय, मी कोणाला तरी फोटो हे बोर्ड हे उतारी कशा ते बोल त्याच्यावर फोटो तू काय पुढारी हे तुला तुझ्या ते थुकते लोक, कशाला ते बोर्ड लावतो ते? आता आपल्या 36 आपल्या कधी दिंडीत बोर्ड आहे कुठे? कोणत्या गाडीवर बोर्ड का त्याचा महाराजचा फोटो? आता ते काय मर्कीची गोष्ट काय हे का? ज्यावेळी जी गोष्ट दाखवायची असते त्या कला त्याला अहंकार स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही. पण जे जे तुम्ही दाखवायला जाता ते ते अहंकार घेऊन बसतो, आणि तो अहंकार पक्का करायचा एक मोठा गिरादा तयार होतो. येतोय का नाही? ते काही दाखवलं नाही, सांगायच्या भानगडीतच नाही पडला, त्याचा काय प्रश्न येतो का? काय प्रश्न येत नाही त्याचा. आणि म्हणून सत्य दाखवायला जातो त्यावेळी अहंकार येतो, आणि अहंकार आला का ती जाणीव तयार होते, आणि जाणीव तयार झाली की ती माणसाला नागवण करते. मुद्दा एवढाच सांगायचा आहे, ही जाणीव आणि नेणीव टाकून ज्यावेळी अभेदाचं ज्ञान होतं त्याला म्हणतात जीवभाव. म्हणजे जीव आणि परमात्मा हे भिन्न नाही, म्हणून भिन्न भेद नाही. हा म्हणून भिन्न भेद नाही देवा आधारो नाही कही एक एका वेगळे, आधारो नाही कही एक एक वेगळे, भिन्न भेद नाही देवा एक देवी, झालो नाही कधी एक एक वेगळे, भिन्न भेद नाही देवा एक देवी, झालो नाही कधी एक एक वेगळे. भिन्न भेद नाही, म्हणून भिन्न भेद नाही देवा देवा आम्हा जीव परमात्मा दोन्ही बैसोनी. काय वारकरी संप्रदायामध्ये काय तत्वज्ञानाची ताकद आहे बाबा. काय म्हणतो, नुसत्या साध्या भजनामध्ये केवढं तत्वज्ञान. पंडिताची बुद्धी गुंग होईल. सगळे ग्रंथ काय खुजे पाडतात महाराजांच्या रस्त्यामध्ये. काय साध आहे का त्या सिद्धांताला काही जोड येते काय? म्हणून भिन्न भेद नाही देवा आम्हा एक दिशी, झालो नाही कही एक एका वेगळे. सिद्धांत मला एक दिवस लागेल नाही सांगायला. झालोच नाही. आकाशात घट ठेवला, 100 घट ठेवले, तुम्ही त्याचं सांगता नाही एवढे. अरे पण त्या आकाश त्या घटाने काही वेगळं झालं असं कधी नाही ना. आणि म्हणून देव आणि आम्ही कधी वेगळे झालो असं तुम्हाला वाटतं. महाराज म्हणतात आम्ही कधी वेगळे झालो नाही, म्हणून भिन्न भेद नाही देवा आम्हा एक कधी, झालो नाही कही एक एका वेगळे.
याला म्हणतात आभेदाचा निश्चय. आणि असा आभेदाचा निश्चय हा करावा लागतो. म्हणून महाराज म्हणतात बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल. जीव भाव परमात्मा बोलावं, दोषाची निवृत्ती होते. नामस्मरण करावं, परमात्मा पहावं, त्या ठिकाणी जीव मुक्त होतो परमात्मा दर्शनाने. आणि परमात्मा करावं, आभेदाचा निश्चय करावं. हे तुम्हाला वेदांत शास्त्राच्या दृष्टीने अर्थ. आणि ते सरळ कीर्तन करायचं, बोलावा विठ्ठल, भगवंताचं नामस्मरण करावं, पहावा विठ्ठल, परमात्म्याला सगुण रूपाने पहावं. 100 प्रमाणात या ठिकाणी आवडे हे रूप गोजरे सगुण, पाहता लोचन सुखावले, सदा माझे डोळे जड तुझे मूर्ती, पती सोयरिया. जी काय सगुण नामजोरात जणी दृष्टी लागू तुझ्या सगुणपणा. हे सगळं काय केले, पाहावं विठ्ठल, पाहावं विठ्ठल हे सगुण रूपाने. आणि करावा विठ्ठल. परमात्मा हा परम प्रेमास्पद, परम प्रेमास्पद. जसं गोपीचं उदाहरण आहे तसं भगवंतापेक्षा परमप्रिय काही वाटू नये असा एवढा सगुण परमात्मा आवडावं, असा अभंगाचा सगुण दृष्टीने पण अर्थ लागतो. सगुण दृष्टीने सांगितला तर तो रंगून सांगता येतो, निर्गुण दृष्टीने झाला तर तो रंगून सांगता येतो. पण आता हे निर्गुणाचं पुढं सांगता येत नाही, इथं थोडंफार सांगता येत म्हणून सांगितलं. आता सगुणच सांगायला पुढं ताकद राहिली तर असो भाग. महाराज म्हणतात बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवभाव येणे सोसे मन झाले हाव भरी. सगुण किंवा निर्गुण परमात्म्याला पाहिल्याच्या नंतर नामस्मरण असेल, प्रत्यक्ष दर्शन असेल, त्याला पाहिल्यानंतर येणे सोस. सोस याचा अर्थ अभ्यास. म्हणजे तुका म्हणे हवा 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 साधावा, असं तिथं माझं मन विश्रांती घेत नाही. म्हणून येणे सोसे मन झाले हाव भरी, आणि परत माघारी. आम्ही लहानपणी शेंगा खांदायला जात, ते भैमुगाच्या, मग ते पाथ वाटून द्यायचे ते मालक. आणि मग ते वेल उपटायचे, कारण पोतं भरायचं, काय 2 रुपये मिळायचे त्या काळात. मग ते जेवढं उपटायचं तेवढं ते कुत्र्यासारखं वासा 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 उतरून घ्यायचं. हाव बरं, आपलं उपटायचं, लोकांचं उपटायचं, सगळं ढीक आलं. ते गौऱ्या व्याचायला गेलं लहानपणी का, ते हाव भऱ्यासारखं याची घ्यायची, त्याची घ्यायची, त्याची घ्यायची, ते हाव भरी. त्याला काय म्हणतात, ते फुकटचं घावलं आणि बापलेक धावलं. बऱ्याच वेळी असंच होतं, जे जसं फुकटचं असतं, बऱ्याच वेळा ट्रक उलटली का दारूची उलटती, कधी तेलाची उलटती, कधी बिस्किटाची उलटती, आणि गावाच्या कोपरी उलटावती ट्रक. आणि मग लोकांची तंबुडी पाहावी, काय येणे सोशेबल झाले हाव भरी. ते गोळा करून बायको जवळ देतं, गोळा करून पोराजवळ देतं, इकडच्या आवडीत घालतं, इकडच्या आवडीत घालतं, इकडच्या खिशात घालतं, इकडच्या हातून दोन्ही हातही गज भरले. त्याजवळ हात नव्हते नाही तर अजून त्यांनी घेतला. त्याला म्हणतात हाव भरी, झाले हाव भरी. असं मन हाव भरी होतं परत माघारी. सगुणात गेलं तरी ती वृत्ती त्याला सोडायला तयार नाही, आणि निर्गुणात गेली ती तद्रूपच होऊन जाते. आणि त्याचा परिणाम महाराज बंधनापासून हुकैल्या गाठी. त्याचा अर्थ जे बंधन आहे, जीव आणि त्याला जड जगत आणि परमात्मा, किंवा आत्मा कुटस्थ आणि बुद्धी याचा संबंध नसताना सुद्धा संबंध वाटणं, याला म्हणतात संबंधाची गाठ. तस्मिन तद्बुद्धी. आणि ही गाठ सुटणं, तस्मिन दृष्टी परावरे विद्यते हृदय ग्रंथी, विद्यते सर्व संशय क्षीयन्ते चाशे कर्माणी. तस्मिन दृष्टी परावरे भिद्यन्ते सर्व संशय. हे सगळ्या संशयाच्या गाठी संध्याच्या सुटल्या गाठी, आणि झालो पोटी शीतळ. मग याला म्हणतात या ठिकाणी बंधनापासून भुकल्या गाठी, देता आली मिठी. सगळ्या गाठी गेल्या, त्यामुळे त्या वृत्तीला परमात्म्याशी सहज एक रूप होता आलं. मिठी देणं म्हणजे एक रूप होता. मग सगुणाचं घ्या, निर्गुणाचं घ्या, पण देता आली मिठी सावकाश. आणि हे तरी काय घडलं, पहिलं मी बोलावं विठ्ठल नामस्मरण केलं, आणि त्यामुळे देहामध्ये भरलेले जे विकार आहेत, तो का म्हणे देह
आधी विठ्ठल भरला, आधी काम क्रोध गेले, विठ्ठल भरला. आणि कसा भरला तो? माझ्या वडिलांनी एक म्हणजे दृष्टांत सांगितलं होतं. ते फार साधे होते, त्यांचा दृष्टांत सांगितलं ते सांगायचे मला गमतीने कधी मध्ये. विठाल विठाल विठाल, त्यांना त्यातलं तात्पर्य काय माहीत नसायचं, पण ते सांगायचे. ते तुला गोष्ट सांगतो म्हणजे म्हणलं सांगा. तुम्ही एका माणसाला 2 पोर होते म्हटले, आणि ते म्हातारा म्हणला तर मरायला लागलो, पण मग तुम्हाला 2 गोष्टी सांगून जातो म्हणले. काय 2 गोष्टी सांगून जातो म्हटले? तुम्ही दोघांना आता वाटून दिले म्हणले. तर काय करायचं? माणसानं संडासला जाताना सावलीत संडास जायचं. आणि दुसरं काय सांगितलं? रोज गोड करून खायचं. दोघांनी लक्षात ठेवलं. एक असा 150 होता, संडासला जायचं त्यांनी 1 किलोमीटर पत्रे ठोकली सावलीत संडासला जायला. आणि गोड करून खायचं. आज गुलाबजामू, उद्या जिलेबी, उद्या पेढे, उद्या उद्या ते, खाऊन खाऊन 1.5 फूट झाला रोज माग. असा लोचके लोंबले, कोणी इकडे पार रोगी झाला, संपत्ती सगळी नष्ट झाली. पण थोरला होता सात्विक, तो सारखा शहाणा होता तो. त्याने ते गोड त्याचे अर्थ घेतले. काय अर्थ घेतले? गोड करून खायचं आणि सावलीत संडासला जायचं. पहाटे 4ला उठून संडासला जाणे सावली असताना, म्हणजे लवकर उठणे झालं. आणि गोड करून खाणे, बायकोनी विटलेली भाजी जरी वाढली, अरे फार छान आहे, गोड आहे, चांगलं आहे, कधी अन्नाला नाव ठेवायचं, गोड करून खाणं. पण याचा अर्थ काय झाला? त्यांनी लक्षणं घेतली का नाही? मग तसं गुरुजीने एक दृष्टांत सांगितलं होता, म्हणजे शाळेतल्या पुस्तकात होता. घरभर पदार्थ माहिती आहे तुम्हाला? घरभर पदार्थ नाही. मग घरभर पदार्थ, बापानी त्याच्याकडे 1 आणा होता, चौघाला 4 पैसे दिले, नाही प्रत्येकाला 1 आणा दिला, आणि जा म्हणले घरभर पदार्थ घेऊन या. आता ते सगळे गेले घरभर पदार्थ आणायला. आता कुठे गेले का ते जायचं. मग एक जण गेला धान्याकडं. हो म्हणलं आमच्या बापाने सांगितलं एवढं 1 रुपयाचं घरभर धान्य. तेव्हा तुझ्या बापाचं बसलं काय म्हणलं इथं? 1 आणण्यात घरभर धान्य कुठे द्यायचं तुला? पण कापसावाल्याकडे गेला, सगळीकडे फिरले, कोणाला घरभर पदार्थ मिळाला नाही. पण एक चांगला चतुर होता, शहाणा होता. 1.5 नव्हता तो, शहाणा होता तो. मग त्याने डोकं चालवलं, कारण त्याला होतं. बऱ्याच वेळा माणसाला असतं ते वाकडं चालवतात, आणि बऱ्याच वेळा नसतं ते जास्त चालवतात, आणि जास्त चालून सगळ्याचा नाश करून टाकतात. मला फार चांगली भाजी येते, कोणीच नाही खाल्ली पाहिजे असं. तो ना काय करू, काय असेल घरभर पदार्थ काय येऊ शकतो? त्याच्या लक्षात आलं. मग तो गेला. 4 पैसे होते, 1 पैशाचं तेल घेतलं, 1 पैशाचा कापूस घेतला, आणि 1 पैशाची पेटी घेतली, आणि 1 पैशाची चिमणी घेतली. त्या दिव्यात तेल घातलं, कापसाची वात केली, घरामध्ये गेला, आणि तो दिवा लावला, बापाला आणलं. बाबा मला सगळं घरभर पदार्थ झाला की नाही? हा म्हणला घरभर पदार्थ आणला. म्हणला शाबास, म्हणला अर्धी इस्टेट तुला देतो, म्हणला तू जतन करून ठेवशील. समजलं? घरभर पदार्थ. मग ज्यावेळी घरभर पदार्थ भरला, प्रकाश भरला, कोपऱ्यात पुढे अंधार राहील का होता? मग देहामध्ये जर विठ्ठल भरला, आता हे अंधकार काम आणि क्रोध हे राहतील का तिथं? नाही राहणार ना. म्हणून काम क्रोध हे केले घरी, त्याच नाही ते काम क्रोध केले असायचे. त्याच्यावर मकार मात्र तिथे घेणं न देणं. तुका म्हणे देह भरिला विठ्ठल, प्रकाश भरल्यामुळे परमात्मा स्वयंप्रकाश परमात्मा, सगुण निर्गुण कोणता घ्या. मग तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, आणि काम क्रोध केले घर रीते. ते घररीत झालं म्हणून मग विठ्ठलाला असं नाही. विठ्ठल ते जरी गेले तर ते संस्कार रूपाने राहतात. म्हणून पण विठ्ठल प्रकाशच राहा. सूर्य उदय सरशी रात्री पळून जाय अपयशी. तसं परमात्म्याचा नाम रूपाने, ज्ञान रूपाने शरीरामध्ये वास झाल्याच्या नंतर काम क्रोध याचा अर्थ एवढेच नाही, जेवढे विकार आहेत तेवढे, हे का नाही? काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकार सर्व विकाराची निवृत्ती होते. म्हणजे याचाच अर्थ तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले, सगळे विकार जातात, बंधनं जातात, परमात्मा हृदयामध्ये प्रज्वलित होतो, म्हणजे काय म्हणतो ज्ञात होतो.
आणि असं बघून नामस्मरणाचं महत्व असल्यामुळे बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव विढोबार कुमारी 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 कुमारी